स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तारापूर क्रिकेट क्लब श्रद्धांजली चषक 2024. आज या क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेसाठी येथे जमलेल्या सर्व खेळाडूंचे, सर्व मान्यवर आणि सर्व रसिकांचे आम्ही तारापूर क्रिकेट क्लब तर्फे सहर्ष स्वागत करतो. स्पर्धा म्हणजे यश अपयश, स्पर्धा म्हणजे यश अपयश नव्हे, तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द. ही जिद्द ओरात बाळगून या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये उपस्थित सर्वांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपल्या समाजातील सर्व कैलासवासी नातीबंधू, सर्व आप्तेष्ट, आपल्या देशाच्या सीमेवर लढणारे, वीरगती प्राप्त झालेले, सर्व धारातीत झालेले आपले भारतीय सैनिक, तसेच भारताचे उद्योजक, भारतरत्न कैलासवासी श्री रतन टाटा साहेब, आत्ताच आपल्या देशाचे माजी पंतप्रधान, भारतीय देशाचे अर्थव्यवस्थेचे जनक म्हणणारे कैलासवासी श्री मनमोहन सिंग साहेब, ह्या सर्व महापुरुषांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो, त्यांनी 2 मिनिटांसाठी उभे राहावे. ओम शांति शांति शांति. आमच्या या स्पर्धेला वेळात वेळ काढून प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षस्थान भूषवलेले आदरणीय माननीय श्री विदुर साहेब पाटील यांची ओळख म्हणजे हे माजी कुणबी समाजाचे अध्यक्ष होते, तसेच माजी पंचायत समितीचे सदस्य होते, सालवळ ग्रामपंचायतमध्ये सरपंच सुद्धा होते आणि ज्येष्ठ असे कडवट शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. परत त्यांचं एकदा ह्या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्यामुळे आम्ही त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांचे स्वागत करण्यासाठी मी आमचे प्रेरणास्थानी आमचे एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री यतीन भाऊ जाधव, आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री हेमंत मोरे यांचं स्टेजवर आगमन झालं होत आहे. श्री यतीन जाधव यांना विनंती करतो की आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत राजेंद्र मोरे त्यांनी त्यांच्या शाळेत श्रीफळ देऊन सत्कार करावा. जोरदार टाळ्या होऊ द्या. एक मोठं व्यक्तिमत्व आज आम्हास ह्या स्पर्धेला लाभलं आहे. उमेश मोरे आणि नंदकुमार मोरे यांनी सुद्धा स्टेजवर यावे. या धन्यवाद. त्यांच्या जोडीला त्यांच्या आलेल्या आज त्यांच्या धर्मपत्नी सौ विदुला मॅडम ह्या सुद्धा खूप परिचित आहेत. त्यांची ओळख म्हणजे त्या माजी सभापती पालघर पंचायत समितीमध्ये होत्या आणि माजी सरपंच सालवड ग्रामपंचायतमध्ये त्या होत्या अशी त्यांची ख्याती आहे, ओळख आहे. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या महिला मंडळाचे अध्यक्ष सौ रीना मोरे यांना त्यांचं स्वागत करण्यास विनंती करतो.
आमच्या आजच्या स्पर्धेला लागलेले पाहुणे म्हणजे आमच्या गाव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष एक ज्येष्ठ श्रेष्ठ असे श्रीयुत राजेंद्र मोरे ह्यांचा सत्कार आणि स्वागत करण्यासाठी मी श्री अनिकेत मोहिते यांना विनंती करतो त्यांनी त्यांचे सत्कार करावा. धन्यवाद अनिकेत. तुम्हाला माहिती आहे हे सर्वांना परिचित असलेले आणि आमच्या गावमनाचे अध्यक्ष आळीचे अध्यक्ष आणि पालघर तालुका समाजसेवा रोहिदास संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत वसंत सखाराम जाधव हे आमच्या सदैव पाठीचे असतात, पण आज जरा काही कारणास्तव ते आज अनुपस्थित आहेत आणि ते सध्या यूट्यूबवर सुद्धा लाईव्ह बघत आहेत. तर त्यांनी सुद्धा आज अनुपस्थितीसाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तर त्यांचं सुद्धा ते आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचा त्यांचा हात असतो. तर त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत आणि सत्कार करतो. हां, त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांचे बंधू श्रीयुत विनायक जाधव यांना सांगतो की त्यांच्यातर्फे मी श्रीयुत सचिन मोरे यांना सांगतो की त्यांनी श्रीयुत वसंत सखाराम जाधव यांचे बंधू विनायक जाधव ते त्यांचे सत्कार स्वीकारतील. आवाज वा. आमच्या मंडळाचे माजी विद्यमान अध्यक्ष श्रीयुत धनेश मोहिते चेतन यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या माजी अध्यक्ष श्रीयुत धनेश मोहिते यांचं स्वागत करावं. आमच्या मंडळाचे सध्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष ज्येष्ठ श्रेष्ठ असे श्रीयुत हेमंत मोरे यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. श्रीयुत यतीन जाधव भाऊंना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. गाव मंडळाचे सेक्रेटरी आजच्या कार्यक्रमाला लाभलेले श्रीयुत विनायक जाधव यांचा सत्कार करण्यासाठी मी चेतनला सांगतो त्यांनी त्यांचा सत्कार करावा. श्रीयुत विनायक जाधव. श्रीयुत आजच्या कार्यक्रमाला लाभलेले वरोडचे असे सर्वांना परिचित असलेले आणि माजी RPLचे अध्यक्ष श्रीयुत योगेंद्र वनमाळी यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या स्टार खेळाडू अतुल ह्याला सांगतो त्यांनी त्याचं स्वागत करावं. आमच्या आजच्या स्पर्धेला लाभलेले डहाणू तालुक्याचे माजी सदस्य बावडा येथे राहणारे श्रीयुत राजेंद्र जाधव यांचं स्वागत अतुल जाधव करतील. आमच्या मंडळाचे संस्थापक ज्येष्ठ श्रेष्ठ असे आणि सल्लागार श्रीयुत कमलाकर मोरे यांचा सत्कार श्रीयुत दयानंद जाधव करतील. मंडळाचे सध्या कार्याध्यक्ष असलेले नवनिर्वाचित कार्याध्यक्ष श्रीयुत भरत मोरे यांचा सत्कार आमचे यतीन भाऊ हे करतील.
नाही, आणि आजच्या आमच्या कार्यक्रमाला लाभलेल्या आमच्या गावचेच महिला मंडळाचे अध्यक्ष सौ रीना मोरे ह्यांचा सत्कार करण्यासाठी मी यतीन भाऊला विनंती करतो, त्यांनी त्याचा सत्कार करावा. आमच्या मंडळाचे समाजसेवक ज्येष्ठ श्री विजय मोहिते यांचा सत्कार सुद्धा होत आहे. मंडळाचे समाजसेवक आणि स्वर्गीय पराग मोरे यांचे काका श्री सचिन मोरे यांचाही सत्कार आम्ही करतोय. आमच्या गाव मंडळाचे सल्लागार श्रीयुत पंढरीनाथ जाधव यांचा इथे सत्कार होत आहे. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार आणि समाजसेवक आणि उत्कृष्ट माजी खेळाडूपट्टू ऑलराऊंडर श्रीयुत अनिल मोरे यांचाही सत्कार येथे होत आहे. आमच्या मंडळाचे माजी ऑलराऊंडर खेळाडू आणि सहभागी असलेले श्री दयानंद जाधव यांचा इथे सत्कार होत आहे. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ असे समाजसेवक श्रीयुत शिरोज मोहिते यांचाही सत्कार इथे होत आहे. श्रीयुत स्वर्गीय प्रकाश मोहिते यांचा मुलगा आणि स्वर्गीय श्याम मोरे यांचा पुतण्या कुमार हार्दिक मोहिते यांचं इथे स्वागत होत आहे. स्वर्गीय हर्ष म्हात्रे म्हणजे बंटी ह्यांचे काका श्रीयुत संदीप म्हात्रे यांचा इथे सत्कार होत आहे. आमच्या मंडळाचे समाजसेवक आणि ज्येष्ठ असे हास्य कलाकार श्रीयुत उमेश मोरे यांचा इथे सत्कार होत आहे. तसेच श्रीयुत नंदकुमार मोरे राहणार टॅब्स यांचा इथे सत्कार होत आहे. आणि उत्कृष्ट तुम्हाला सर्वांना परिचित असलेले असे उत्कृष्ट समालोचक कॉमेंटेटर म्हणजे श्रीयुत दीपक संखे, जोरदार टाळ्या होऊ द्या, त्यांचा इथे आमचं स्वागत होत आहे. आणि आमच्या सगळं आमचे प्रेरणास्थान आमचे आदरणीय आमच्या सर्वांचे लाडके श्रीयुत यतीन जाधव तुम्हाला आणि आमच्या ह्या स्पर्धेचे सगळे सर्व श्रीयुत यतीन वसंत जाधव यांचा सत्कार अनिकेत चेतन सर्वांनी जोरदार टाळ्या होऊ द्या. हे तुम्ही जे स्पर्धेचे जेवण आहे त्या घेतलं हे स्पर्धेचे जेवण हे या भाऊतर्फे आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या आणि त्यांचे खूप खूप आभार आहे. महिला मंडळाचे अध्यक्षा सौ भारती जाधव यांना विनंती करतो, त्यांनी स्टेजवर आहे. झाले श्रीयुत रुपेश जाधव यांचाही सत्कार होत आहे. विकास मोरे या तुम्ही या. श्रीयुत विकास महिला मंडळाचे अध्यक्षा सौ भारती जाधव यांचा सत्कार होत आहे. कैलासवासी स्वर्गीय केतन मोरे यांचे बंधू लहान बंधू श्रीयुत विकास मोरे यांचा इथे सत्कार होत आहे. मी आता चालू करतो पुढे. परत सर्वांचे अभिनंदन आणि सर्वांचे आभार. मी चालू करतो आता. हिंदू संस्कृतीचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा यांना वंदन करून आम्हाला स्वराज्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला समता शिकवणारे महात्मा ज्योतिबा फुले
आम्हाला संघर्षाचे बाळकडू पाजणारे लोकमान्य टिळक, आम्हाला संविधान देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच संत शिरोमणी रोहिदास महाराज ह्यांना वंदन करून आणि या सर्व महान पुरुषांना विनम्र अभिवादन करून आज या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व खेळाडू, मान्यवर, बंधू आणि भगिनींचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. मी आजच्या या स्पर्धेला लाभलेले आणि आमच्या मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्रीयुत हेमंत मोरे यांना आजच्या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करायला सांगतो. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले माझे मित्र विदुर साहेब, त्यांच्या सौ आणि उपस्थित सर्व माझे समाज बांधव, क्रिकेटपटू आणि बंधू आणि भगिनींनो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आपल्या समाजाचा IPL म्हणून इथे आज आपण क्रिकेट खेळणार आहोत. मी मला अगोदर सांगितलं दोन शब्द बोलतोय. क्रिकेट खेळताना कोणीही गडबड, घोटाळा, भांडणं करू नका. आपण इथे अंपायर ठेवलेले आहेत. अंपायराचा डिसिजन हा योग्य असतो आणि त्याला ते कळतं, म्हणून त्याने दिलेलं डिसिजन मान्य करायच्या प्रत्येकाने. आणि ही स्पर्धा हसत खेळत सर्वांनी पार पाडायची आहे. आणि तुम्ही सर्व इथे एकत्र आलात, वेळात वेळ काढून. आपल्या समाजाची आज इथे प्रगती होत आहे, उन्नती होत आहे आणि एकत्र आल्या म्हणजे आपल्या समाजाचे एकजूट इथे दिसत आहे. तरी मी कृपया करून सर्वांना एक परत विनंती करतो की आपण जे खेळत असताना आपला खेळाडूपणाचा दर्जा दाखवायचा आहे आणि अंपायरने दिलेलं डिसिजन हे प्रत्येकाने मान्य करायचं आहे. मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो, कारण आज आलेले आपले जे इथे हे आहेत उद्घाटक आहेत ते माझे खास मित्र आहेत. आम्ही एकत्र क्रिकेट खेळालेलो आहेत आणि आम्ही पण तुमच्या वयाचे असताना आम्ही हे डिसिजन पाळलेले आहेत, नियम पाळलेले आहेत, म्हणून तुम्ही नियम पाळा अशी मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्रीयुत हेमंत मोरे साहेब. आमच्या मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीयुत राजेंद्र मोरे यांना मी विनंती करतो त्यांनी आपले ह्या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त करावे. हॅलो, सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या समाजाप्रती आयोजित केलेले तारापूर क्रिकेट क्लबने श्रद्धांजली चषक आयोजित केलेले आहे. तो चषक हा आपण जे आपल्यातून जे काही तरुण आणि ज्येष्ठ असे आपल्या गावातून घरातून निघून गेले त्यांच्या स्मरणार्थी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेला लाभलेले आमचे खास मित्र श्री विदुर भाऊ आणि त्यांच्या सौभाग्यवती विदुलताई, त्यांचे मी स्वागत करतोय. आणि खरंच कालच मला अध्यक्षपदाचा मान मिळाला आणि आज इथे मला स्टेजवर बोलायला संधी मिळाली, त्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो. ही स्पर्धा सगळ्या खेळाडूंनी आलेल्या मैत्रीपूर्व आणि खेळाडू वृत्तीने ही स्पर्धा खेळायची आहे. कोणी या खेळाला गालबोट लावू नये अशी मी यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तत्पूर्वी आमच्या ह्या स्पर्धेला लाभलेले आमचे भाऊजी रोशन पिंपळे यांचंही इथे स्वागत होत आहे. सौ आमच्या मंडळाचे माजी उपाध्यक्ष सौ नीता मोरे यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर यावे. भाऊ बोलते. आमच्या आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री विदुर पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सोहळ्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार सगळ्यांना. स्टेजवर आता सगळेच मान्यवर आहे. त्या चर्मकार समाजा आयोजित लीग स्पर्धा आणि ह्या सामन्यासाठी सगळे उपस्थित असलेले मान्यवर, समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे प्रतिष्ठित व्यक्ती, समाज बांधव आणि खेळाडू, रसिक आणि विशेषतः समाजाच्या ह्या सामन्यासाठी उपस्थित असलेल्या महिला वर्ग, प्रेक्षक सगळ्यांचं ह्या क्लबतर्फे आणि माझ्यातर्फे मी स्वागत करतोय. क्रिकेट सांगितलं का एक वेगळा उत्साह आमच्यात असतो, कारण आम्ही सुद्धा क्रिकेटमधूनच गेलेलो आहेत. आमचं आयुष्य आता तिथे अबव 50च्या ज्या मॅच झाल्या त्यामध्ये सुद्धा आम्ही खेळलो आणि फायनल
खेळाचं वेळ वेगळं असतं. असेच सामने नेहमी होत असतात आणि ह्या क्रिकेटमधूनच माझा राजकारणामध्ये जन्म झाला. क्रिकेटमधूनच मी पुढे गेलेलो आहे आणि आम्ही आंबटगोड मैदानावर 37 वर्ष, फक्त 2 वेळा गॅप झालं, लागोपाठ 37 वर्ष आम्ही नाईट स्पर्धा भरवत आहोत आणि पुढे भरवत राहू. क्रिकेट सांगितलं की थोडंसं आताचा जो क्रिकेट आहे, थोडंसं 2 मिनटं मी जास्त घेईन. क्रिकेट सांगितलं की क्रिकेट आमच्या वेळेला थोडंसं वेगळं होतं, पण आम्ही अगोदरचं क्रिकेटसुद्धा बघितलं, आताचं क्रिकेट बघतो. मी क्रिकेट खेळाडूंना सांगेल की क्रिकेट चांगला मैदानी खेळ खेळणं चांगलं, आरोग्यासाठी चांगलं आहे. परंतु क्रिकेटसाठी फक्त क्रिकेटच न खेळता पहिला आपलं नोकऱ्या, आपलं कामधंदा जे आहे ते पहिलं आपण आपल्या पायावर स्थिर उभं राहायचं आणि नंतर क्रिकेटसाठी जमलं. क्रिकेटच खेळून फक्त आयुष्य जाऊ शकत नाही. याच्यातनं फार एखाद 2 जण घडू शकतात, सगळेच त्याच्यातनं काय आपला स्वतःचा विकास करू शकत नाही. तर कामधंदा, नोकरी ह्याच्याकडे जास्त लक्ष, शिक्षण ह्याच्याकडे लक्ष देऊन वेळ मिळेल तेव्हा क्रिकेट खेळलं पाहिजे. आणि पूर्वीचं क्रिकेट जे असं होतं की आम्ही भाईंदर म्हणजे मुंबईपर्यंत, वाडा या साईडला आम्ही खेळायला जायचं. तेव्हा स्पर्धेचं बक्षीस हे फार कमी असायचं, 3,000 किंवा 5,000. परंतु त्या क्रिकेटच्या मागे पूर्ण गाव असायचं, सगळं गाव त्यांना आम्हाला प्रोत्साहन करायचं आणि आम्ही जात असतो. कोणी सायकली घेऊन सुद्धा एवढ्या लांब यायचे आणि गावाचं एक वेगळं ते होतं आहे. आणि तो क्रिकेट आणि तो जो मिळणारा फक्त मोठी शील्ड मिळाली का त्याच्यात समाधान मानणारं असं क्रिकेट होतं. आता क्रिकेट प्रोफेशनल झालं, बक्षिसं 1,00,000-2 लाखाच्या वरती बक्षिसं गेलं. परंतु क्रिकेट तेव्हाचं क्रिकेट जे खेळायचे बॅटीने, चांगला क्रिकेट जो खेळायचा तो आता सध्या बघायला मिळत नाही. मी जिथे जिथे सामने बघतोय फार कमी क्रिकेट खेळाडू आहेत ती स्टेट ड्राईव्ह किंवा कव्हर ड्राईव्ह अशा मारणार आहेत, फक्त लेग साईडला शॉट मारायचा प्रयत्न करतात. तर थोडी आपल्या खेळामध्ये ती सुधारणा करावी की चारी बाजूने फटके खेळायला पाहिजेत आणि फक्त लेग साईडला निघून ऑफ साईडला निघून लेग साईडलाच फटके खेळायचं असा क्रिकेट नको आहे. तर आपल्या खेळात प्रावीण्य दिसलं पाहिजे असो. तर ह्या तुमच्या चर्मकार लीग स्पर्धासाठी मला बोलवलेलं आहे. मी इथे आता 3ऱ्यांदा तुमच्या समाजाच्या ह्याच्यात मी सामील होतोय. जेव्हा माझ्या मिसेस सभापती झाल्या तेव्हा तुमचं स्नेहसंमेलन होतं, तिथे प्रमुख पाहुणे म्हणून मिसेसांनी मला बोलावलं होतं. त्याच्यानंतर आपले सर्कल भाऊसाहेब जाधव साहेब होतं, त्यांनी आंबटगोड मैदानावर सुद्धा या स्पर्धा भरवल्या, तेव्हासुद्धा मला मान दिला. आणि हा 3ऱ्यांदा मान परत तुमच्या इथून मिळतोय. तुमच्या समाजाचं प्रेम माझ्यावर भरपूर आहे. नेहमी मला तुम्ही हे करता आणि ह्या तुमच्या ह्याच्यामध्ये मला सामील करतात, त्याबद्दल जेवढं आभार मानलं तेवढं कमीच आहेत. धन्यवाद. आणि ह्या स्पर्धेसाठी सगळ्यांनी जी मदत केली त्यांना सुद्धा मी तुमच्या वतीने धन्यवाद देईल. दुसरी गोष्ट सांगायचं, यतीन जरी लहान असला तरी तो माझा मित्रच आहे. आम्ही क्रिकेटमधून एकत्र आलेलो आहेत आणि एक व्यक्ती तुमच्या समाजाला आणि तुमच्या ह्याच्यासाठी एक दानशूर व्यक्ती असे भेटलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत स्वतःचं नाव कधी पुढे आणून दिलं नाही आणि नेहमी सगळ्यांना मदत करत असतात. त्यांना फक्त कुणाचं काय कळलं तर कसे लोक स्वतःकडे जरी असलं तरी द्यायची ध्यानच असते आणि लोकांना दिल्यानंतर जे समाधान मिळतं ती फार मोठी गोष्ट आहे आणि ती दानशूर वृत्ती असायला पाहिजे. आणि ती आपल्या यतींमध्ये आहे. त्याला त्यांच्या आईवडिलाचे संस्कार पण कारणीभूत आहेत आणि त्याच्यातनं तो असाच मोठा हो. ह्या खेळासाठी आलेल्या सगळ्या संघांना मी शुभेच्छा देईल. स्पर्धा चांगल्या रीतीने पार पाडव्यात. शेवटी एकच संघ जिंकणार आहेत. समाजासाठी आपण खेळतोय. सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडल्या पाहिजेत. सगळ्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतोय आणि यशस्वी स्पर्धा करतील याची आशा ठेवून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण दिलेल्या छान असा संदेश आणि उपदेशबद्दल आम्ही आमचं क्रिकेट क्लब तारापूर तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. तत्पूर्वी आम्हाला ह्या स्पर्धेला लाभलेले डहाणू तालुक्याचे अध्यक्ष आणि RPLचे सल्लागार श्रीयुत संतोष जाधव यांचा इथे सत्कार होत आहे. RPLचे माजी अध्यक्ष श्रीयुत चेतन जाधव यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावे.
RPL चे माजी अध्यक्ष श्री चेतन जाधव यांचं इथे स्वागत होत आहे. परत एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचे पाहुण्यांचे आम्ही इथे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय. पुढचा कार्यक्रम म्हणजे आपला खेळपट्टीचे उद्घाटन हा पुढचा कार्यक्रम आहे. तर सर्वांनी विनंती आहे, आलेल्या मान्यवर आणि पाहुणे त्यांनी खेळपट्टीवर यावे आणि श्रीफळ तोडून खेळपट्टीचे उद्घाटन करावे. परत एकदा सर्वांना धन्यवाद. चला आपण जातो यष्ट्यांचं पूजन करण्यासाठी. निश्चितच आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय विदुरजी पाटील, विदुरा पाटील साहेब, आमचे अनेक मान्यवर. चला या यतीनजी, आपण मान्यवरांना यष्ट्याचे पूजन करण्यासाठी खेळपट्टीवर घेऊन यायचं आहे. विश्व नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला ही श्रद्धांजली चषक आपण आज लाईव्ह टेलिकास्ट बघणार आहोत. एक अतिशय दर्जेदार देखण्याची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. एका गावातूनच फक्त बाकी बघायला मिळतात. आमचे आदरणीय संतजी सल्लागार आमच्या रोहिदास प्रीमियर लीगचे खरोखरच अतिशय यावर्षी खजिनदार म्हणून आहेत. इकडे डहाणू आणि देहरी सागर दोन्ही संघ तळी राहायचे आहे. चला या प्रमुख पाहुणे आपण यायचं यष्ट्यांचं पूजन करायचं. हॅलो 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 हॅलो. डहाणू आणि देहरी सागर असे पहिला सामना गावदेवी मैदान ग्राउंड, डहाणू वर्सेस देहरी सागर. आणि केडिया स्कूल ग्राउंड पहिला सामना तारापूरसी वर्सेस फणसा. तारापूरसी वर्सेस फणसा. निश्चितच खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच. नुकतीच ही स्पर्धा बऱ्याच लोकांना माहिती आहे. 50+ चॅलेंजर ट्रॉफी झाली पालघर तालुका लेदर क्रिकेट. तेथील विजेता संघ हा देखील विदुर सरांचाच होता. काय विदुरजी बघितलं, पहिली मॅच उत्कृष्ट गोलंदाजी केली, नंतर केलेला